लग्नाचं एक अजब प्रकरण समोर आलं आहे। यात लग्नाच्या एक दिवस आधी नवरदेवाने नवरीला फोन केला। त्याच्या एका कॉलने वधूच्या कुटुंबात खळबळ उडाली आहे। संपूर्ण कुटुंब लग्नाच्या तयारीत व्यस्त होतं, पण बातमी ऐकून सगळेच चक्रावून गेले। नवरदेवाला खूप विनंत्या केल्या, पण तो कोणत्याही परिस्थितीत लग्न करायला तयार नव्हता। लग्न न करण्यासाठी त्याच्या कुटुंबाला धमक्या दिल्या जात असल्याचं त्याने सांगितलं, पण वास्तव्य वेगळंच निघालं। काय आहे नेमकं प्रकरण ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। यूपीच्या प्रयागराज जिल्ह्यातील लग्नाच्या एक दिवस आधीच एका मुलीचं लग्न मोडलं। मुलगी हरियाणातील एका कंपनीत असिस्टंट मॅनेजर आहे। गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात बिहारच्या मुझफ्फरमध्ये राहणारा आशिष सरकार आपल्या आईवडिलांसोबत मुलीच्या घरी आला होता। दोन्ही कुटुंबात चर्चा झाल्यानंतर हे नातं निश्चित झालं। मुलगा अमेरिकेत काम करतो। लग्नाची तारीख 31 जुलै 2024 निश्चित करण्यात आली होती, परंतु लग्नाच्या एक दिवस आधी मुलाने अमेरिकेतून फोन करून हे लग्न तोडलं। या प्रकरणी मुलीच्या कुटुंबियांनी धुमनगंज पोलीस ठाण्यात नवरदेवाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। घरात लग्नाची तयारी जवळपास पूर्ण झाल्याचं सांगण्यात येत आहे। पाहुण्यांना लग्नासाठी आमंत्रित देखील करण्यात आलं होतं, परंतु फक्त एक दिवस आधी नवरदेवाच्या कॉलने संपूर्ण कुटुंबाच्या आनंदावर पाणी फेरलं गेलं। लग्नासाठी अनेक पाहुण्यांचं आगमन झालं होतं आणि वधूसोबतचे विधी पार पाडले जात होते। त्यानंतर नवरदेव कौशिकने वधूला अमेरिकेतून फोन करून सांगितलं की मी हे लग्न करू शकत नाही, माझ्या कुटुंबियांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत। हे सर्व ऐकून वधूच्या कुटुंबियांना धक्काच बसला। वधू पक्षाचं म्हणणं आहे की त्यांच्या स्तरावर चौकशी केल्यानंतर असं आढळून आलं की नवरदेवाकडे लोकांना कोणीही धमकावत नव्हतं। त्याच्या मित्राच्या नंबरवरून त्याच्या घरी फोन करून त्यानेच खोटा कट रचला आहे। आता वधू पक्षाच्या लोकांनी वर आणि त्याच्या कुटुंबियाविरोधात गुन्हा दाखल केला आहे। पुढील प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत।